भूताच्या गोष्टी असं काही इथे नसतं. माझ्याकडे जवळपास जाणारी अशी जयंताची गोष्ट आहे. तुला खरंच जाणून घ्यायचंय? खरं तर मी हे सांगितलं नाही पाहिजे, पण मला आता राहावत नाही. आता सरळ सरळ सांगतो तर जयंताचं वर्णन कसं करू. तो असा माणूस होता जो कोणाला फारसा पसंत पडणार नाही. पण म्हणजे काही तो वाईट मुलगा नव्हता. उलट या शहरातल्या खूप लोकांचं म्हणणं होतं की छोट्या छोट्या कामांसाठी तो सर्वात योग्य होता. पण त्याने कधीच कोणा एका क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं नाही, आणि ते त्याच्या स्वतःच्या आळशीपणामुळे. सगळ्यातलं थोडंफार त्याला जमायचं. या शहराने जी कामं दिली ती सगळी त्याने करून पाहिली. ऑटोमोबाईल, रेडिओ ऑपरेशन, स्टोअर मॅनेजमेंट. पण तो कधीच कशात गुंतला नाही. त्याच्या घरातल्यांनी आणि मित्रांनी त्याला किती समजावलं, पण तो म्हणायचा त्यात काय मजा नाही. हळूहळू लोकांनी त्याला समजावणं सोडून दिलं. नंतर माझ्या कानावर आलं की जयंता परदेशात जातोय. नक्की कोणत्या देशात गेला ते आता मला आठवत नाही. कोणी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. सर्वांना वाटलं थोडा जग फिरला तर तो थोडा महत्त्वाकांक्षी होईल. आम्ही त्याच्या जाण्यापूर्वी मस्त सेंड ऑफ पार्टी केली. तर तो गेला 6 की 7 वर्षांसाठी. आठवत नाही. तुला ते इतर कोणाला विचारावं लागेल. तर तो परत आला आणि इतक्या वर्षात अर्थात बदलला होता. तो आनंदी आणि उत्साही दिसत होता. सतत हसतमुख दिसायचा. आम्हाला त्याचं कारण देखील कळलं. तो एक वस्तू घेऊन आला होता. ती पेन्सिल एवढी काळ्या रंगाची कांडी होती. खडूसारखी दिसत होती. आम्हाला वाटलं त्यात काय विशेष आहे. पण त्याने आम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं. त्याने एक कोरा कागद हातात घेतला. त्या काळ्या कांडीने हातानेच कागदावर एक वर्तुळ काढलं. ते खाली पडलं आणि कागदाच्या कडेला दगडाप्रमाणे पडून राहिलं. ते कागदाच्या बाहेर आलं नाही, पण कागदावरच त्याचा जिवंतपणा दिसत राहिला. एखादा जुना सिनेमा प्रोजेक्टरच्या सहाय्याने पडद्यावर दिसावा तसा. बेटा, मला माहीत आहे हे किती अविश्वसनीय वाटत आहे आणि तुला हे बोलणं माझी म्हातारपणाची बडबड वाटत असेल तर तू सोडून दे. पण मला माहीत आहे मी काय पाहिलंय. जयंताने तो कागद सर्वांच्या हातात दिला. जसा तो एका हातातून दुसऱ्या हातात जात होता तसा तो दगड घरंगळत होता. आम्हा कोणाकडेच काही बोलण्यासारखं नव्हतं. त्याने प्रात्यक्षिक दाखवणं चालूच ठेवलं. त्याने खूप चित्र काढली. मानवी पात्र जी कधी युद्ध करत होती तर कधी नाच गाणी करत होती. आम्ही विस्मयचकित झालो. हे एवढ्यापुरतंच संपलं नाही. त्याने जाहीर केलं की त्याच्या उपजीविकेसाठी तो त्याच्या कलेचे लाईव्ह शोज करणार आहे. त्या शोमध्ये प्रेक्षक सांगतील ती जिवंत चित्र तो काढेल. आम्ही त्याबद्दल चर्चा केली. त्याने आम्हाला पटवून दिलं की ही कल्पना आकर्षक, सुरक्षित आणि भरपूर कमाई करून देणारी आहे. बिचारा जयंता. मी जर इतका मोहरून गेलो नसतो तर मला कदाचित त्याला हे करण्यापासून रोखता आलं असतं. पण मी तरुण होतो. आम्ही सगळेच होतो. त्याने दाखवलेली अविस्मरणीय गोष्ट पाहून
आम्हाला त्याला पाठिंबा देण्यात चूक वाटली नाही. तुला सांगतो, तो काही इंटरनेट आणि टीव्हीचा काळ नव्हता. त्याने पॅम्पलेट्स छापले. आपल्या छोट्या शहरात या पत्रिकांनी लोकांचं चांगलंच लक्ष वेधलं. त्याच्या पहिल्या शोला साधारण 50-60 लोक जमले. त्याचा शो उत्तम जमला. प्रेक्षकांमध्ये कोणी एखादं कार्टून कॅरेक्टर सांगायचं आणि जयंता लगेच पांढऱ्या भिंतीवर ते चित्र काढायचा, जी भिंतीच्या कॅनव्हासवर जिवंत व्हायची. तो माणसांची चित्र पटापटा काही मिनिटांमध्ये काढायचा. महाल काढायचा असेल तर त्याची आतली नक्षी देखील जयंता अतिशय सुबकपणे काढायचा. जेव्हा दृश्य किंवा चित्र काढून संपायचं, जयंता भिंतीवर पांढरा रंग मारायचा. हे बरं होतं, कारण त्यामुळे या शोजना वेळेचं बंधन होतं. जेव्हा 4ही भिंती चित्रांनी भरायच्या, सर्वांना कळायचं की खेळ आता संपला आहे. या दरम्यान जयंतामध्ये बदल होत असलेला जाणवत होता. मी तुला सांगितलं की परदेशातून आल्यापासून तो उत्साही असायचा. त्याचा हा उत्साह कधीच संपला नाही, जरा वेळासाठीही नाही. उलट तो वाढतच चालला होता, ज्यात त्याला खूप मजा वाटत होती. त्याचे डोळे अधिक गहिरे होऊ लागले. त्याची झोप हळूहळू कमी झाली. त्याने इतर लोकांची तमा बाळगणं सोडून दिलं. परखडपणे आपली मतं मांडू लागला. असेच 1-2 महिने गेले. जयंताचं नाव शहरात वणव्यासारखं पसरलं. शहरात जवळजवळ सर्वांनीच त्याची जिवंत कलाकृती पाहिली होती. त्याला त्याच्या शोजसाठी मोठ्यात मोठी जागा पाहावी लागत होती. आता तो एक दृश्य चितारल्यानंतर थांबायचा नाही. लगेच दुसरं चित्र रेखाटायचा. कधी कधी 2 दृश्यांमध्ये जागा ठेवून त्यांना एकमेकांमध्ये मिसळू द्यायचा. प्रेक्षकांना ते खूप आवडू लागलं. त्याच्या चित्रातली पात्र अजूनच आक्रमक आणि बेताल होऊ लागली. योद्धे अशक्य कोटीतली शस्त्र वापरू लागले आणि हे सगळं जमावाच्या इच्छेपोटी होऊ लागलं. जयंता व्यसनाधीन बनत चालला होता. आम्हाला कळलं त्याच्या हातात जो पैसा खेळू लागला होता, त्यामुळे हे होत होतं. सुंदर तरुण स्त्रिया त्याच्यासोबत दिसायच्या. त्याच्यासोबत शय्यासोबत करणाऱ्या काही स्त्रियांनी नंतर सांगितलं की जेव्हा त्यांना रात्री अचानक जाग यायची, तेव्हा जयंता ड्रॉइंग पॅडवर काळ्या कांडीने काहीतरी खडबडत बसलेला असायचा. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर विकृत हास्य असायचं. या स्त्रियांना वाटायचं तो कदाचित त्यांची नग्न चित्र काढत असावा. पण काही जणींनी ती चित्र पाहिली देखील होती. त्यांचं म्हणणं होतं, ती तशी चित्र नव्हती, पण काय काढलं होतं हे त्यांनी सांगितलं नाही. मी विषयापासून थोडा भरकटलो, तर मुद्दा हा आहे की तो अट्टल दारूबाज झाला होता, कारण त्याच्या व्यसनामुळेच त्याने सगळं नष्ट करून टाकलं. त्याच्या एका शोच्या रात्री जेव्हा त्याने जल्लोष करणाऱ्या जमावासमोर प्रवेश केला, तेव्हा सर्वांनाच कळलं की तो खूप प्यायलेला आहे. मी पहिल्या रांगेतच बसलेलो होतो आणि मला 10 फुटावरून सुद्धा विस्कीचा वास जाणवत होता. खेळ सुरू झाला. त्याने काही स्केचेस काढले. प्रेक्षकांनी सांगितलेली दृश्य चितारली. शेवटी कोणीतरी त्याला त्याचंच चित्र काढायला सांगितलं. सर्वांना ही कल्पना खूप आवडली. त्याला ते काढणं भाग होतं.
जयंताने जेव्हा कोटावरच्या शेवटच्या 2 ओळी जुळवून स्वतःची प्रतिमा पूर्ण केली, त्या क्षणी भिंतीवरची सर्व पात्र थांबली आणि चित्रातल्या जयंताकडे पाहू लागली. जोकर हसायचा थांबला. योद्ध्यांनी युद्ध थांबवलं. सगळे थांबले आणि ते जयंताकडे पाहू लागले. मला आठवतं, त्या क्षणी जयंताचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. त्याला त्याची चूक जाणवली आणि तो घाईने भिंतीवर मारायचा पांढरा रंग शोधू लागला. पण आज तो रंगाचा डबा चुकून बाहेरच विसरून आला होता. या क्षणी जमाव फक्त त्या नकली जयंताकडे पाहत होता. चित्रातल्या जयंताने कोटाच्या खिशातून स्वतःची काळी कांडी बाहेर काढली आणि एक दरवाजा रेखाटला. त्याने दरवाजा हळुवारपणे लोटला आणि दरवाजातून बाहेर येत ऑडिटोरियमच्या जमिनीवर पाय ठेवला. आणि मग काय, सगळीकडे गोंधळ उडाला. प्रेक्षक किंचाळून बाहेर जाण्यासाठी धावू लागले. ज्या दरवाजातून जयंता बाहेर आला, त्या दरवाजातून भिंतीवरची इतर पात्र देखील या जगात अवतीर्ण झाली. मी सुदैवाने धडपडत कसा तरी बाहेरचा दरवाजा गाठला. बाहेर पडण्यापूर्वी आत एक शेवटची नजर टाकली. ते दृश्य थरारून टाकणारं होतं. जयंताला त्याचीच पात्र ओढून नेत होती, लाथा मारत होती. जयंता किंचाळत होता. ती पात्र त्याला भिंतीतल्या दरवाजाच्या दिशेने ओढत होती. ऑडिटोरियमला आग लावली गेली. पण मला कल्पना नाहीये की ती पात्र निसटली, चित्रातल्या जयंताचं काय झालं किंवा किती माणसं मेली. अग्निशमन दलाला बोलावलं गेलं. पाठोपाठ पोलीसही आले. सरकारपर्यंत बातमी पोहोचली. सरकारतर्फे जयंताचे सगळे पॅम्पलेट्स, त्याची सगळी चित्र जप्त केली गेली आणि सर्वांना तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली. सिगरेट कचऱ्यात टाकल्यामुळे लागलेली आग असं आगीचं कारण पुढे करण्यात आलं. जयंता आता कधी अस्तित्वातच नव्हता. झालेल्या घटनांचा मी आता विचार करतो. मला कळून चुकलंय, ती जयंताची कला नव्हती. चित्र कधी हलत नसतात. ती तर फक्त जिवंत माणसांची प्रतिकृती असते, सावलीसारखी. पण त्यात खरेपणा नसतो. जयंता मात्र जीवन अस्तित्वात आणत होता, एका वेगळ्या विश्वात, त्याला मिळालेल्या शक्तीमुळे. दारूच्या नशेत त्याने स्वतःचाच घात करून घेतला. त्याला मिळालेली शिक्षा योग्यच होती. सरकारने सर्वांना शांत तर केलं, पण पुरावा राहतोच. 2 चुका घडल्या. पहिलं म्हणजे जळलेल्या ऑडिटोरियमचे अवशेष अजूनही तिथे आहेत. मी असं ऐकलंय की तिथे काही नवीन बांधकाम होणार आहे, म्हणजे उरलेला पुरावाही नष्ट होऊन जाईल. पण मी एकदा तिकडे गेलो होतो, त्या घटनेच्या कित्येक वर्षांनंतर. सगळं राखेने आच्छादलं होतं. मला तिथे काहीतरी हलताना दिसलं. मी जवळ जाऊन पाहिलं. तो भिंतीवर चितारलेला जयंताचा हात होता. 3 वर्षांपूर्वी होता तसाच, पण फडफडत होता. जणू काही ज्या शरीराचा होता, ते शरीर अजूनही आगीत होरपळलं जात आहे. दुसरी चूक, जसं मी मघाशी म्हणालो, मला माहीत नाही नक्की किती पात्र निसटली, किती पकडली गेली. पण मी तुला एवढंच सांगेन, ती शहराच्या बाहेरच्या बाजूला उंच झाडं आहेत ना, तिथे जाऊ नकोस कधीच. तू मला त्या रात्री दिसणाऱ्या पांढऱ्या आकृतींबद्दल विचारत असतोस ना,
या शहरात भूताच्या गोष्टी नाही आहेत.